ओके मित्रांनो, आज तुम्हाला एक मी मस्त सेटअप सांगणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही मल्टिपल टाइम ट्रेडिंग करू शकताय. ओके, तर मार्केटमध्ये इथं ह्या सेटअपमध्ये एक रेड कलरची कॅन्डल बनलेली आहे, जी की सेलिंग कॅन्डल आहे. त्याचा मी हाय आणि लो मार्क करतोय. ओके, हाय आणि लो मार्क करतोय. एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क केला. ह्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्केट मल्टिपल टाइम ब्रेक करत नाही. ओके, मल्टिपल टाइम मार्केटनं ब्रेक करत नाहीये. मार्केट इथं कन्सोलिडेट झालेलं आहे. मार्केट कन्सोलिडेट होत असताना ज्या कॅन्डल फॉर्म झालेल्या आहेत त्या सर्व कॅन्डल ह्या बाईंगच्या आहेत. इथं वीक मल्टिपल वीक बनलेला आहे खालून, सो अप्पर बॉडी आहेत. सो इथं बाईंगचा सेटअप क्रिएट झालेला आहे. मार्केट जेव्हा हा रेजिस्टन्स ब्रेक करतं तिथे एक सेकंड कन्फर्मेशन मिळाले की हा ट्रेड बाईंगला जाणार, पण इथं आपण एंट्री घ्यायची नाही. ओके, आपण एंट्री कुठे घ्यायची आहे? सर्व रिटेलर हा ब्रेकआउट बघून इथं एंट्री म्हणजे बाईंगचा सेटअप घेतात, बाईंगच्या एंट्रीज घेतात. पण ऑपरेटर एंट्री कुठे घेतोय? जेव्हा ही मास्टर कॅन्डल बनली आहे त्याची लास्ट सेलिंग कॅन्डल कोणती आहे? ही आहे. ह्या सेलिंग कॅन्डलच्या लोला आपण एंट्री घ्यायची आहे. का तर मार्केट कन्सोलिडेट झाले, रिटेल ट्रेडर्स सर्व इथं बाईंगची एंट्री घेतात. सर्वांचे स्टॉप लॉस हे याच्या लोला असणार आहेत. सो ऑपरेटर काय करणार आहे? हा SL हिंट करून इथली लिक्विडिटी घेऊन मार्केट बूम जाणार आहे. सो आपण बाईंगची एंट्री कुठे घ्यायची आहे? लास्ट सेलिंग कॅन्डलचा लो ला इथं आपण बाईंगचा सेटअप घ्यायचा आहे. थोडासा फक्त स्टॉप लॉस लावायचा आहे 30 ते 40 पिपचा, आणि इथून आपण SL ट्रेल करून मोठे टार्गेट्स घेऊ शकतो. तुम्ही हा ट्रेड बघू शकता. प्रॉपर इथं तुमचा ट्रेड ऍक्टिव्हेट झाला आणि ऍक्टिव्हेट झाल्यानंतर मार्केट एकदम बूम साईडला गेलेला आहे. ओके, हा सेटअप मल्टिपल टाइम तुम्ही मार्केटमध्ये यूज करून ट्रेड करू शकता. ओके, थँक्यू.